हाय, दिस इज रुपाली फ्रॉम रमा ब्युटी अँड मेकअप स्टुडिओ पुणे. मी आज कोथरूड येथे हर्षल बँकवेट हॉलमध्ये मेकअपला आले होते. आज माझ्याकडे होता मुंज मुलाच्या आईचा मेकअप. तर माझं आज 6 वाजताचं इथं डेस्टिनेशनला पोहोचण्याचं डील ठरलं होतं. तर ते पहिलं डील मी आज कंप्लीट केले आणि कुठेतरी असं बरं वाटतं की आपण आपल्या क्लायंटला दिलेली वेळ पाहिली आहे. त्यामुळे आपला क्लायंटही खुश आणि आपणही खुश. आणि त्याच्यामुळं कसं होतं ना, पुढच्या सगळ्याच गोष्टी लाईंड अप होतात. दिलेल्या वेळेत आपण मेकअप, हेअर आणि साडी ड्रेपिंग हे सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे मॅनेज करू शकतो. त्यामुळं एक क्लायंटलाही तो एक फील चांगला येतो की आणि कॉन्फिडन्स येतो की मी वेळेत जाऊ शकते. मग फोटोग्राफर्सची पण घाई असते की फोटोला वेळ दिला पाहिजे. मग लग्न असू दे, मुंज असू दे किंवा इतर कोणतेही शुभकार्य असू दे, त्यामध्ये आमचं काम जर वेळेत झालं, आमच्याकडून काम वेळेत करून दिलं गेलं तर पुढे सगळ्या गोष्टी त्यांच्या सुरळीत होतात. नाहीतर उगाच सतत टेन्शन, हे व्हायला हवं, ते व्हायला हवं, हे स्किप झाले, ते स्किप झाल्या गोष्टी असं डोक्यात राहतं कुठं ना कुठं ते क्लायंटच्या. तर ते मी कटाक्षानं पाळते की आपण दिलेल्या वेळेत डेस्टिनेशनला पोहोचणे. किती लांब असू दे, पुण्यासारख्या शहरात ह्या गोष्टी जवळ काहीच नाहीये, पण किती लांब असू दे आपण वेळेत तिथे जाणे, मॅनेज करणे. घरचाही सपोर्ट आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी अत्यंत एकदम जबाबदारीने पार पाडू शकते. तर त्याचा एक मला गर्व आहे कुठंतरी. आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून आपल्याला एक छान ओळख आहे बाबा, तर आपण आपलं नाव का खराब करा असं वाटतं. मग दिलेल्या वेळेत केलेल्या गोष्टी, त्याच्यामुळे क्लायंटही खुश, त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद बघण्यासारखे असतात ते आणि आपल्याला उपयोग येतात की आपण चांगले फोटो कॅप्चर करू शकतो. आपल्या प्रोफाईलला तर आपण वाढवू शकतो. आपलं प्रोफाईल कसं काय काय गोष्टी कराव्या लागतात आपल्याला माहिती असतं. त्यामुळं एक छान वाटतं. तर असेच अनुभव मला शेअर करावेसे वाटत आहेत. कॉन्टेंट क्रिएट माझे बघायला मिळतीलच तुम्हाला केलेले. तर स्टे ट्यून. थँक्यू.